विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 14 ऑगस्ट 2025. शंकरराव बेलके महाविद्यालय नसरापूर, द्वितीय वर्ष वाणिज्य. विषय आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र. खूप असा छान विषय आहे. प्रकरण आहे दुसरं, राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही संकल्पना त्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करताना येणाऱ्या अडचणी, समस्या काय आहेत त्याचा देखील आपण आज या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला मित्रांनो नवीन संकल्पना अभ्यासावयाची आहे. उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम. मनुष्य, बरोबर आहे ना? मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे की त्याला चेतना आहे, त्याला बुद्धी आहे. मनुष्यानं आपल्या बुद्धीच्या जोरावर खूप प्रगती केली आहे. संपूर्ण जगाला गवसणी घालणारा हा असा मनुष्य आहे. अंतराळामध्ये त्यांनी भरारी घेतलेली आहे. म्हणजे नवीन प्रकारचं तंत्रज्ञान आणि यंत्रज्ञान अवगत करणं, ते इम्प्लिमेंट करणं आणि त्याच्यामधून आपली काय प्रगती साधणं, हा काय आहे मनुष्याचा गुणधर्म आहे. आपला भारत देश आहे, विकसनशील देश आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा विकासाची अनेक शिखरे गाठली जात आहेत. मग समग्रलक्षी हा विषय अभ्यासत असताना मित्रांनो, उत्पादन ही जी काही संकल्पना आहे, या उत्पादन संकल्पनेमध्ये आपल्याला असं अभिप्रेत आहे की आपल्या भारताची लोकसंख्या जवळपास आज मितीला 1.46 बिलियन आहे. मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येकडून जे काय उत्पादन केलं जातं त्या उत्पादनाचा फ्लो कसा होतो, म्हणजे एका शेतकऱ्यानं केलेलं उत्पादन, एका कंपनीमध्ये केलेलं उत्पादन, ह्याचं आदानप्रदान कसं होतं, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय वस्तूची आयात निर्यात कशी होते, हे एक उत्पादनाचा भाग आहे. मग हे उत्पादन एकाकडून दुसऱ्याकडे कसं जातं. अर्थव्यवस्थेत मित्रांनो अनेक उपभोक्ते आहेत. उपभोक्ते काय करतात? वस्तू खरेदी करतात. म्हणजे एकाचं उत्पन्न दुसऱ्याचा खर्च. तर अशा प्रकारे मित्रांनो हा सर्क्युलर फ्लो आहे. याच्यामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने वस्तू व सेवांच्या काय निर्मितीसाठी उत्पादन घटकांची गरज असते. यामध्ये प्रामुख्याने भांडवल आणि श्रमभूमी भांडवल आणि संयोजक. श्रमाला काय दिलं जातं? त्याचा मोबदला वेतन दिलं जातं. भूमीला काय दिला जातो? खंड दिला जातो. बरोबर आहे ना? जमिनीच्या उपजत्व विनाशी गुणधर्माबद्दल जमीन मालकाला जो मोबदला दिला जातो त्याला काय म्हटलं जातं? खंड असं म्हटलं जातं. श्रमभूमी भांडवलाला काय दिलं जातं मोबदला? त्याचा व्याज. आणि संयोजकाला नफा. म्हणजे आता आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे? मिश्र अर्थव्यवस्था आहे. शेतीमध्ये काय श्रमिकांचा वापर केला जातो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा श्रमिकांचा वापर केला जातो, पण त्या ठिकाणी त्याचे मोबदले केले जातात. शेवट हे जे काय उत्पादक घटक आहेत ते एका विशिष्ट प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतात. मग हा जो काय प्रवाह आहे त्या प्रवाहामधला उत्पन्न ही एक महत्त्वाची बाब आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना मित्रांनो त्या वस्तूचं अंतिम मूल्य लक्षात घेतलं जातं. मग राष्ट्रीय उत्पन्नाची आपण व्याख्या पाहत असताना एका विशिष्ट कालखंडामध्ये देशात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या सहाय्याने देशात निर्मित केलेल्या अंतिम वस्तूंचे मूल्य.
मूल्य येतं, बरोबर आहे. पण कधी, जेव्हा ह्या निर्मित केलेल्या वस्तू व्यवहारामध्ये येतील, त्यांची खरेदी विक्री होईल, बरोबर आहे. खरेदी विक्री करणारे कोण असतात? म्हणजे उत्पादक एखादी कंपनी असेल आणि त्या कंपनीमध्ये त्या कामगाराला त्याचं वेतन मिळालं असेल आणि तो कंझ्युमर होऊ शकतो का, ग्राहक होऊ शकतो का? होऊ शकतो ना. म्हणजे पार्लेची कंपनी आहे, पार्लेच्या कंपनीमध्ये तो बिस्किटं तयार करतो आहे, ते मार्केटमध्ये येत आहेत, तो बाहेर येऊन ते बिस्किटं विकत घेतो. म्हणजे तोच तयार करणार आणि तोच विकत घेणार आहे. पण तिथं तो तयार करत असताना एक मजूर कामगार म्हणून काम करतो. त्याला मिळणारा त्याचा मोबदला हा कसा असतो? मजुरीच्या स्वरूपात असतो. पण जेव्हा तो आपल्या कुटुंबासाठी ती पार्लेची बिस्किटं घेतो, तेव्हा तो ग्राहक म्हणून त्याची त्या ठिकाणी भूमिका असते. विशिष्ट काय त्याचं आहे खर्च, म्हणजे रक्कम देऊन त्या ठिकाणी ती बिस्किटचे पुढे तो खरेदी करीत असतो. अर्थव्यवस्थेत मित्रांनो, हा एक पार्लेचा पुडाच फक्त आहे का? आहे का? मोठ्याने बोला. अशा किती वस्तू आहेत? असंख्य वस्तू आहेत. मोबाईल आहे, घड्याळ आहे, चष्मा आहे, वही आहे, पेन आहे, टेबल आहे, बेंच आहे, असा असंख्य वस्तू तयार केल्या जातात. हे काय फायनल प्रोडक्ट आहे ना, त्याला काहीतरी मूल्य आहे ना. म्हणजे समाजामध्ये ज्या वस्तू आणि सेवा काय केल्या जातात, निर्मित केल्या जातात, बरोबर आहे ना, ते सुद्धा उत्पन्नाचा एक प्रवाहामध्ये येतात. त्यासुद्धा काय केल्या जातात? खरेदी केल्या जात असतात. अशा प्रकारे मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार या काय म्हणजे उद्योग संस्थेकडून काय कुटुंब संस्थांकडे राष्ट्रीय उत्पन्नाचे काय होत असते, काय होत असते, त्या ठिकाणी ते प्रवाहामध्ये येत असतात. मग आता राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार प्रवाह बंदिस्त अर्थव्यवस्थे व मुक्त किंवा खुल्या अर्थव्यवस्थेत कशा प्रकारचा असतो हे आपल्याला काय दोन प्रकारे स्पष्ट करता येईल. म्हणजेच काय की द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा प्रवाह आणि त्रिक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा प्रवाह.